तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 18 सॉल्व करणार आहे. इन ॲन ॲडिबॅटिक प्रोसेस द स्टेट ऑफ गॅस इज चेंज फ्रॉम P1 V1 T1 टू P2 V2 T2. ओके, ॲडिबॅटिक प्रोसेस दिलेलं आहे आणि त्याचं स्टेट व्हेरिएबल चेंज होत आहे P1 V1 T1 पासून तर P2 V2 T2 पर्यंत. आउट ऑफ द फॉलोइंग रिलेशन द करेक्ट वन इज. तर खाली जे रिलेशन दिले आहे त्याच्यापैकी करेक्ट रिलेशन कोणतं आहे ते आपल्याला ठिकाणी फाइंड करायचं. हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए P1 V1 रेस टू गॅमा इज इक्वल टू P2 T2 रेस टू गॅमा. तर एकदम रॉंग स्टेटमेंट आहे, कारण P1 V1 असला तर इकडे पण P2 V2च पाहिजे होता. बी ऑप्शन आहे. बी ऑप्शन बघू. T1 V1 रेस टू गॅमा -1 इज इक्वल टू T2 V2 रेस टू गॅमा -1. सी ऑप्शन आहे P1 V1 रेस टू गॅमा -1 इज इक्वल टू P2 V2 रेस टू गॅमा -1. आणि डी ऑप्शन आहे T1 V1 रेस टू गॅमा इज इक्वल टू T2 V2 रेस टू गॅमा. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल, चला आपण डिस्कस करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक ॲडिबॅटिक प्रोसेस दिलेलं आहे आणि त्याचे जे स्टेट व्हेरिएबल्स दिलेले आहे ते चेंज होत आहे P1 V1 T1 पासून तर P2 V2 T2. तर खालीलपैकी कोणतं रिलेशन एक करेक्ट असेल ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ओके, तर ॲडिबॅटिक प्रोसेस दिलेलं आहे. ॲडिबॅटिक प्रोसेस जर घेतलं फॉर ॲडिबॅटिक प्रोसेस तर आपण तिन्ही याच्या रिलेशन या ठिकाणी फाइंड करणार आहे. ॲडिबॅटिक प्रोसेससाठी पहिले जे रिलेशन असतं P V रेस टू गॅमा हा असतो तुमचा कॉन्स्टंट. हे रिलेशन पहिलं आहे, म्हणजे यानुसार जर घेतलं तर आपला आन्सर यायला पाहिजे P1 V1 रेस टू गॅमा इज इक्वल टू P2 V2 रेस टू गॅमा. तर हे रिलेशन आपलं करेक्ट आहे, पण या ठिकाणी हे रिलेशन दिलेलं नाही आहे, म्हणजे हा ऑप्शन जो आहे तो चालणार नाही या ठिकाणी. ठीक आहे, हे पहिलं एक्सप्लेनेशन झालं. आता अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन जर घेतलं तर PV इज इक्वल टू काय असतं NRT. सिंगल मोलसाठी घेऊन टाकू आपण, RT घेतला. याच्यामध्ये एक काम करतो, प्रेशरची व्हॅल्यू फाइंड करून घेतो. मग P जर फाइंड केला तर आपलं काय भेटेल तर RT डिवायडेड बाय काय भेटेल V. आता ही टाकून देऊ इथं Pच्या जागी. मग Pच्या जागी टाकलं RT डिवायडेड बाय V आणि इंटू V रेस टू काय तर परत गॅमा. हा काय असणार तर कॉन्स्टंट असेल. R कॉन्स्टंट आहे म्हणजे याचा अर्थ T आणि V रेस टू +1 आहे, वरती गेला तर काय होणार मायनस. मग V रेस टू गॅमा -1 हा काय असेल तर आपला कॉन्स्टंट असेल. आणि याचं जर तुम्ही इक्वेशनमध्ये जर कन्वर्जन केलं यासारखं तर या ठिकाणी कन्वर्ट होणार आहे T1 V1 रेस टू गॅमा -1 इज इक्वल टू T2 V2 रेस टू गॅमा -1. आणि या ठिकाणी हे ऑप्शन दिलेलं आहे, तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला मॅच होतोय. ऑप्शन बी या क्वेश्चनचं काय असणार आहे करेक्ट आन्सर. अजून एक रिलेशन आपण या ठिकाणी फाइंड करू शकतो. जसं प्रेशर आणि व्हॉल्यूमचं झालं आणि टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं झालं, तसं टेम्परेचर आणि कोणाचं फाइंड करू शकतो आपण, प्रेशरचं फाइंड करू शकतो. जसं आपण या ठिकाणी P फाइंड केलं तसंच आपण या ठिकाणी काय करणार तर V पण फाइंड करू शकतो. मग V जो असेल तो काय भेटेल तुम्हाला RT डिवायडेड बाय P. मग आता ही क्वेश्चन टाकून द्या. P तसाच असेल, Vच्या जागी काय टाकलं तर RT डिवायडेड बाय P. त्याचा रेस टू किती गॅमा इज रिमेन्स कॉन्स्टंट. मग P रेस टू गॅमा राहील, वरती गेला तर काय होईल मायनस. मग P1 मायनस गॅमा P रेस टू R कॉन्स्टंट आहे आणि T रेस टू काय भेटेल तर आपला गॅमा हा काय असणार तर कॉन्स्टंट. हे पण रिलेशन तुम्ही यूज करू शकता, पण हे ऑप्शन दिलेले नाही तुम्हाला. प्रेशर आणि टेम्परेचरचं हे ऑप्शन नाही आहे. मग आपलं ऑप्शन बीच या ठिकाणी करेक्ट असणार आहे आणि ते म्हणजे काय T1 V1 रेस टू गॅमा -1 इज इक्वल टू T2 V2 रेस टू गॅमा -1. ऑप्शन बी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल.